बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं यूट्यूब चॅनल. जर तुम्हाला माझे आणि आपल्या शिवसेनेचे विचार पटत असले नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा. अगदी काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये एक राडा झाला. आपण सर्वांनी टेलिव्हिजनच्या मार्फत तो पाहिला असेल. मी विचार करत होतो, कुठलं वृत्तपत्र असेल, कुठली वृत्तवाहिनी असेल, या राड्यामागचं विश्लेषण करून सांगेल. आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हा राडा सगळ्यांच्या विस्मरणात गेला. पण या राड्यामागे मी काय पाहिलं ते तुमच्यासमोर आज मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. हा राडा कुणामध्ये होता? हा शिवसेनेतल्या कुठल्याही गटामध्ये राडा नव्हता, किंवा हा कुठल्या टोळक्यांमध्ये राडा नव्हता. हा राडा होता शिंदे टोळकं आणि भाजपामध्ये. तुम्हा आम्हा सर्वांना आश्चर्य वाटलं असेल, हे नक्की ठाण्यात चाललंय तरी काय? शिंदे टोळक्यामध्ये आणि भाजपामध्ये इतकी ही बेबनाव कसा काय येऊ शकतो? पण याचं कारण वेगळं आहे. शेवटी आपण सर्वांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या. हे वरवर दाखवण्याचा प्रकार चालू आहे. सर्व काही अलबेल आहे, सर्व काही चांगलं चालू आहे, सगळं काही आळीपिळी गुपचिळी असं काहीही ठाण्यामध्ये नाही. इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, ठाण्यामध्ये त्या दिवशी नेमकं काय झालं. नवीन वर्षाच्या स्वागताला ठाण्यामध्ये कोपरी पाचपाखडी विधानसभेचाच तो एक भाग आहे, कशिश पार्क म्हणून. तिथून ह्या गटाचे कॉर्पोरेटर नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या दोघांनी तिथे जे कोणी भाजपचे पदाधिकारी होते, जे कोणी जाधव तिथे बॅनर लावत होते, भाजपचा नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचा बॅनर होता, त्यावरून त्यांच्यामध्ये एक शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसन झालं हाणामारीमध्ये. त्या व्यक्तीला जवळजवळ 10 ते 14 टाके पडले. भाजपच्या कार्यकर्त्याला नव्हे तर भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्याला. इतक्या लेवलपर्यंत ही हाणामारी पोहोचते. मला आज तुम्हाला, माझा हा विषय नाही पण तरीही मी तुम्हाला सांगतो, ठाण्यामध्ये गुंडागर्दी काय लेवलला पोहोचले तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिली असेल त्या दिवशी. भाजपा कुणाला पोचतंय हे भाजपानेही आता लक्षात ठेवावं. पार्टी विथ डिफरन्स हे यांचं घोषवाक्य ना, पार्टी विथ डिफरन्स. हे प्रत्येक ठिकाणी यांचा पार्टी आणि डिफरन्स चेंज करतात. असो, तो आपला विषय नाही. मला सांगायचं याच्या मागचं तात्पर्य असं की या सगळ्यामागे भाजपाची काय चाल भविष्यामध्ये असणार आहे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात पहिलं, अगदी दुसऱ्याच दिवशी स्वतःच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर भाजपचे ठाणा शहरचे आमदार संजय केळकर असतील, निरंजन डावखरे असतील, हे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाण मांडून बसले तक्रार नोंदवून घेण्यासाठी. संजय केळकर, तसं पाहायला गेलं तर हा माणूस शांत स्वभावाचा ठाणे शहरातला आमदार. ह्या आमदाराचा बळी घेण्याचा प्रकार होणार आहे नरेश मस्केंकडनं. विकास रेपाळे असतील किंवा आता अन्य नगरसेविका असतील, यांना फूस देण्याचं काम करतायत नरेशजी मस्के. आता नरेश मस्केंचा डोळा आहे ठाण्याच्या शहरातून येणाऱ्या आमदारकीवर, जिथे सध्याचे भाजपचे आमदार आहेत. नरेश मस्के यांना कुणीतरी सांगावं, भाजप स्वतःची जागा तर देणार नाही. तुम्हाला संजय केळकर जरा शांत स्वभावाचे वाटत असतील म्हणून तुम्ही हा सारा प्रकार करत असतील, तर तसं काही होणार नाहीये. याच्या मागे भाजपची खेळी कशी आहे तुम्हाला सांगतो. भाजप काय करणार आहे किंवा ह्या शिंदे गटाबरोबर ते ठाण्यामध्ये काय करणार, विशेषतः हा ठाण्यातच नाही, ही लिटमस टेस्ट आहे. ठाण्यात हे शक्य झाल्यानंतर हीच टेस्ट साऱ्या महाराष्ट्रभर केली जाईल. भाजपला चांगलं माहिती आहे आपल्यासोबत आलेलं टोळकं ही काही शिवसेना नाही आहे. हा आपला शिवसेनेला फोडण्याचा डाव आहे, पण ही शिवसेना नाही आहे हे भाजपही चांगला ओळखून आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या काळी केव्हा कधी युती होती, त्यावेळेस शिवसेना भाजपच्या ज्या वाटाघाटीमध्ये जागा ठरायच्या ना, त्या जागा आज भाजप कधीही देऊ शकणार नाही. कारण भाजपला माहिती आहे, एवढ्या जागा दिल्या तर साऱ्याच्या साऱ्या फुकट जाणार, कारण ही शिवसेना नाहीये. हे फक्त आलेले आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत, ज्यांना निवडून देण्यामध्ये पक्षप्रमुखांचं, पक्षाचं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं साऱ्यांचं योगदान आहे. आणि पक्षाच्या नावाखाली मतदान देणाऱ्या शिवसैनिकांचं किंवा शिवसेना प्रेमींचं मतदान आहे ते. हे भाजपच चांगलं ओळखून आहे, कारण त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये हे सारं पाहिलं, अनुभवलं, हात पोळले. आता पुढे काय होणार? भाजप कसा प्लॅन करणार सांगतो तुम्हाला. अगदी बोलणी चालणी करण्याचं नाटक करणार, सारं काही गाडा चालू आहे, आमचा सगळा सुरळीत आहे, आणि मग एके ठिकाणी असं काहीतरी होणार की तुमच्याकडे प्रॉपर असं चिन्ह नाहीये, तुमचं चिन्ह फेमस नाहीये, चला आपण कमळावर लढूया, हे होणार.
एक तर हा पहिला प्रकार, नाहीतर दुसरा प्रकार, आपण दोघांमध्ये एक मैत्रीपूर्व लढत करूया. आणि ह्या प्रकाराची शक्यता मला सगळ्यात जास्त वाटते. का तुम्हाला सांगतो. मैत्रीपूर्व लढत. भाजपला माहिती आहे ठाणे शहर, या शहरामध्ये शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत, भाजपचे 23 नगरसेवक आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 34. राष्ट्रवादी काँग्रेसचा पार्ट सोडून द्या. आता शिवसेनेच्या 67 नगरसेवकांपैकी यांचं मत कसं आहे, भाजपा ही स्वतःच्या तिकिटावर वेगळी लढेल, या गटाने किंवा टोळक्याने स्वतःचा उमेदवार उभा करायचा, जेणेकरून शिवसेनेची मतं दुभगली जातील. म्हणजे भाजपाचं स्वतःचं राजकारण सेफ राहिलं, गटाला सगळ्याच्या सगळ्या जागा मिळतील, ज्यात नुकसान होणार ते शिवसेनेचं. हा भाजपचा प्लॅन आहे. शिवसेनेसमोर शिवसेनेचेच उमेदवार उभे करायचे, जे पूर्वाश्रमीत काही काळ शिवसेनेत होते अशी लोक उभी करायची, जेणेकरून मतांची विभागणी 200-200, 400-400, 500-500 मतांनी जागा पाडायच्या, ठाणे महापालिका ताब्यात घ्यायची. हा यामागचा प्लॅन आहे. इथून वितुष्ट तयार करायचे, अशा प्रकारचे हे वितुष्ट मारामारी, टाके पडेपर्यंत मारामाऱ्या करायच्या, वितुष्ट तयार करायचं, मैत्रीपूर्व लढत करायची आणि संपवायचं. हा भाजपचा प्लॅन आहे. काही काळासाठी तो भाजपच्या अंगाशी आला तिथे, पण भाजपात दूरदृष्टी ठेवून चालतं. तुम्ही जर ठाणे जिल्हा विचार केला तर ठाणे जिल्ह्यातून विधानसभेच्या 18 जागा येतात आणि लोकसभेच्या 3 जागा येतात ठाणे जिल्ह्यातनं. या ठाणे जिल्ह्यातनं शिवसेनेकडे सध्या 5 आमदार आहेत. कुठले कुठले तुम्हाला सांगतो. भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे, कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर, अंबरनाथ बालाजी किणीकर, ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाखाडी स्वतः एकनाथ शिंदे. या 5 पैकी 5ही जण सध्या शिवसेनेत नाहीत, यांनी शिवसेना सोडली आहे. त्याच्यानंतर एनसीपीचे 2 शहापूर आणि मुंब्रा कळव्यामधून जितेंद्र आव्हाड आणि दौलत दर्डा, MNSचा कल्याण ग्रामीणचा राजू पाटील, भिवंडीतून समाजवादी पक्षाचा रईस शेख. बीजेपीचे 8 आमदार आहेत. मला इथे तुमचं लक्ष वेधायचं आहे. बीजेपीचे ह्या सगळ्यामध्ये 8 आमदार आहेत. ते 8 आमदार कोण? बेलापूरच्या मंदा म्हात्रे, ऐरोलीचे गणेश नाईक, ठाण्याचे संजय केळकर, डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण, कल्याणपूर्वचे गणपत गायकवाड, उल्हासनगरचे कुमार आयलानी, मुरबाडचे किसन कथोरे, भिवंडी पश्चिमचे महेश चौगुले. आता पहा, भाजप काय करणार, स्वतःच्या 8 जागा तर सेफ ठेवणार. ह्या 5 जागा ज्या शिवसेनेकडे असतील किंवा राष्ट्रवादी त्यांचं नंतर ते बघून घेतील, पण ह्या 5 शिवसेनेच्या जागा जिथे बरोबर ह्या लोकांना असे गटातटाने उभे करणार, हे युती करणार नाहीत, असं गटातटाने उभं करणार, शिवसेनेची मतदान फोडणार, स्वतःचा उमेदवार निवडून आणणार. कारण यांना माहिती आहे गटाकडे 1000, 2000, 3000, जास्तीत जास्त 5000चं मतदान असेल. जिथे 5 ते 10,000 फरकाच्या जागांनी उमेदवार पडतो, तिथे बरोबर गटाला उभं केलं जाणार. भाजपा स्वतःचे आमदार वाढवणार, यात शंका नाही. मला खरंच सांगतो, मी वारंवार ही गोष्ट बोलून दाखवली. राजन विचारे साहेबांची त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पार्लमेंटच्या 6 विधानसभा येतात, त्याच्यातल्या 6च्या 6 आपल्याकडे नाहीत. 3 भाजपच्या, 2 शिवसेनेच्या आणि 1 इंडिपेंडंट गीता जैन मीरा भाईंदरच्या. 3 कुठल्या? ऐरोली, बेलापूर आणि ठाणे शहर ह्या भाजपकडे आहेत. ऐरोलीमध्ये गणेश नाईक, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे, ठाणे शहरमध्ये संजय केळकर. आणि आपल्याकडे ज्या होत्या ओवळा माजीवाडा आणि कोपरी पाचपाखडी, या आपल्याकडे नाहीत. म्हणजे राजन विचारे साहेबांची बघायला गेलं तर आजच्या घडीला खासदारकी आपल्याला किती धोक्यात वाटली पाहिजे. तरीही माणसाची निष्ठा पहा. खासदारकी गेली हो, असल्या खासदारक्या लख लाभ, ज्याला पाहिजेत त्याने घ्या. आमच्यासाठी महत्वाची ती पक्षनिष्ठा, याला म्हणतात शिवसैनिक. खासदारकी देणारा हा पक्ष आहे, आमदारकी देणारा हा पक्ष आहे, नगरसेवक पद देणारा हा पक्ष आहे. एवढी वर्ष तुम्हाला नगरसेवक, आमदारक्या आणि खासदारक्या दिल्या, त्या पक्षाने दिल्या, त्या तुम्ही जन्मतः घेऊन आले नव्हते. ही निष्ठा ज्याला कळते ना, तो खरा शिवसैनिक. ते राजन विचारे साहेब, तुम्हा आम्हा शिवसैनिकांचं आव्हान, तुमच्या आमच्या पुढे आव्हान मोठं आहे. आपण ठाण्याची खासदारकी पडू द्यायची नाही, त्याचबरोबर कल्याणची खासदारकी काढून घ्यायची आणि त्याचबरोबर ही कपिल पाटलांची भिवंडीची खासदारकी काढून घ्यायची. ठाणे शहरात फडकेल तो फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा, असं वातावरण आपल्याला तयार करून ठेवायचं आहे. कारण आपल्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून, तुम्हा आम्हा शिवसैनिकांवर विश्वास ठेवून आजही जागचे हल्ले नाहीत. कारण ते मातोश्रीचे पाईक आहेत, ते ठाकरे आडनावाचे पाईक आहेत. हे कुठल्या गटातटात जाऊ शकत नाही. आपण काय केलं आजवर? आपण ह्या भाजप बरोबर राहून भाजपचं
आपण मैत्री दाखवली हो, कायम मैत्री दाखवली. शिवसेनेने कधी दगाफटका केला नाही. बरोबर. यांचं कमीनं पण आपण शिकलो नाही. भाजपमध्ये राहून भाजपचं कमीनं पण शिका. तुम्हाला सांगू एक कमीनेपणाचं साधं उदाहरण. MSEBीचा संप आपण पाहिला. काय वाटतं तुम्हाला या संपाकडे बघून? हा संप खरंच कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली असेल का? मी माझं मत सांगतो, मी कुणावर माझं मत लादणार नाही, पण मी तुम्हाला माझं मत सांगतो. हा संप मुळात कुठे संप होणारच नव्हता. ज्याची फक्त अशी फुसकुली सोडून दिली. करणारेही तुम्ही. मी मारायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर, वातावरण गरम करायचं. ज्या वेळेस एसटी महामंडळाचा संप 6-6, 7-7, 8-8 महिने चालला, तिथे यांनी फूस केल्या, त्या आंदोलनात फूस दिल्या. कसा संप चिघळेल, कसे यांचे पडळकर आणि त्यांचे सगळे नेते, या सगळ्यांनी आंदोलनाला फूस देऊन ते आंदोलन चिघळत ठेवली. लोकांचे अतोनात हाल केले. आणि आता हे MSEBीचा संप सुरू व्हायच्या आधीच संपला. म्हणजे मी किती संवेदनशील नेता आहे हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवायचा प्रयत्न केला. स्वतःची इमेज कशी वाढवायची असते ह्या माणसाकडनं शिकावं. कामं करून नाही बरं, कट कारस्थानं करून. संप काहीही ठोस आश्वासन न देता संप मागेही घेतला जातो. संपाचं सगळं ते अस्त्रशस्त्र सगळी म्यान होऊन जातात. आपल्याला याच्यात काही गौडबंगाल दिसत नाही का? कुठे आहेत ते पडळकर, सदावर्ते? तुमचं सरकार आहे ना आता, तुमचं सरकार आहे. मग का बरं एसटी महामंडळाचं विलिनीकरण आज होत नाहीये? का बरं? हा प्रश्न तुमच्या सरकारला विचारा. जेव्हा तुम्ही आंदोलनामध्ये जाऊन बसत होतात ना त्यावेळेस खोटी आश्वासनं शिवसेनेने कधी दिली नाहीत. आणि त्याची शिवसेना आज शिक्षा भोगते. हे लक्षात ठेवावं. यांचं सारं राजकारण हे असंच आहे, करायचं काही नाही. काय यांनी अजून ते मागे त्यांचे मुद्दे, हे यांचं राजकारण कसं आहे तुम्हाला सांगतो बघा. ज्या वेळेस शिवसेनेचा उमेदवार उभा राहील तिथे 8 ते 10, जवळजवळ 10च्या पुढे असे उमेदवार उभे करायचे. शिवसेनेमधून फोडलेली माणसं उभी करायची. याव ना त्याव देऊ करून अशी उभी करायची. प्रत्येकाने 200, 300, 400, 500 अशी मतं खावीत. अशा प्रकारची माणसं उभी करायची. सोबत एकनाथ शिंदेच्या गटाची काही माणसं आणि तगडा उमेदवार भाजपचा द्यायचा. या प्रकारचं राजकारण करून हे शिवसेनेच्या जागा पाडायचा प्रयत्न करणार. पण आपण ज्या प्रकारे अंधेरीमध्ये एकवटलो, ज्या प्रकारे अंधेरीमध्ये आपण सर्वांनी मिळून या सगळ्याचा सामना केला, अगदी तसंच आपल्याला लढायचं आहे. ठाण्यामध्ये हे कधीही युती करणार नाहीत, हे तुम्हाला मी आज सांगतो. मैत्रीपूर्व लढतच्या नावाखाली हे ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये हाच प्रकार करणार. फक्त शिवसेनेच्या जसं मागच्या वेळेस यांनी काय केलं, मनसेसारख्या पक्षाला प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शिवसेनेचा उमेदवार उभा राहिला तिथे तिथे मनसेचे कॅन्डिडेट उभे राहिले. भाजपच्या एकाही कॅन्डिडेटच्या विरोधात मनसे उभी राहिली नाही. आपण आठवा ते दिवस. अगदी तसंच ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये केलं जाणार. ह्या गटाच्या तोंडाला पानं पोचणार. ह्या गटाचा तर एकही उमेदवार येणार नाही. पण 500-600च्या फरकाने शिवसेनेचा उमेदवार पडला तर पडला. एक जागा महत्वाची आहे. अशा प्रकारचं राजकारण, ही मारामारी अशीच नाही आहे. या मारामारीमध्ये काहीतरी कारण आहेत. इतक्या सहजासहजा मारामाऱ्या अशा होत नाहीत राजकारणामध्ये. लक्षात ठेवावं. एवढे दूधखोळे तर आम्ही नाही. सगळं राजकारण आम्ही सारं काही इथून पाहतो. आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो. आपण आपल्या गटातटाच्या राजकारणात विभागून जायचं नाही. आजही मला पक्ष काही देतोय का, पक्ष माझा विचार करतोय का, पक्ष माझी किंमत करतोय का, मी पक्षाची किंमत करतोय का, मला पक्ष काय देतो यापेक्षा मी सध्याच्या सिच्युएशनमध्ये, या सध्याच्या कठीण काळामध्ये मी पक्षासाठी काय करतोय हे फार महत्वाचं आहे. आज माझा पक्ष मला काय देणार आहे, माझा पक्ष उद्या माझा विचार करणार आहे की नाही. ज्यावेळेस पक्षाचे दिवस चांगले येतील उद्या माझा पक्ष माझा विचार करेल की नाही करेल, माझं नाव लक्षात ठेवेल. हा विचार करायची ही वेळ नाही शिवसैनिकांनो, हा विचार करायची ही वेळ नाही. आज वेळ ही आहे की आपला अडचणीतला पक्ष आपल्याला बाहेर काढायचा आहे. पक्ष आपण म्हणतो ना, सर सलामत पगडी 50, पक्ष सलामत आपण सगळे सलामत, हे लक्षात ठेवावं. या सगळ्यांमध्ये आजही शिवसेना थाटात उभी आहे, भगवा गाडून उभी आहे. ती तुमच्या माझ्या जीवावर, तुमच्या माझ्या कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर उभी आहे. आपण थाटात उभं राहायचं पक्षाच्या पाठी.
बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा पुन्हा एकदा मानाचा जय महाराष्ट्र. जर माझे विचार पटत नसतील तर मला नक्की सांगावं, पण जर माझे विचार पटत असतील, आपल्या शिवसेनेचे विचार पटत असतील तर आपलं शिवसेना एक वादळ नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.